कोकण माझा, शालू हिरवा महाराष्ट्राचा. कोकण माझा, दऱ्याखोऱ्या डोंगर कपारीचा. कोकण माझा, नागमोडी नद्यांचा. कोकण माझा, वळणा वळणांच्या वाटांचा. गाव तिथे 24 तास या विशेष कार्यक्रमाच्या निमित्ताने आज आपण आलो आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हरकुळ खुर्द या गावात. हरकुळ खुर्दचा इतिहास आता आपण पाहणार आहोत. हरकुळ खुर्द हा गाव सह्याद्रीच्या कुशीत वसलेला आहे आणि या गावचा इतिहास नेमका काय आहे तो पाहण्यासाठी आता आपण जाणार आहोत. हरकुळ खुर्द निसर्ग सौंदर्यानं नटलेलं, हिरव्यागार डोंगराच्या कुशीत वसलेलं आणि श्रावण सरींनी चिंब भिजलेलं कोकणातलं टिप्पिकल गाव. कणकवलीच्या फोंड्याजवळचं. गावात प्रवेश करताच नजरेचं पारणं फेडतो तो इथला अप्रतिम निसर्ग. मोठ्या गाजेनं स्वच्छंदपणे कोसळणारे धबधबे, हिरव्यागार डोंगरावर पांढरी शाल पांघरलेलं धुकं. मन अगदी प्रफुल्लित होऊन जातं. आईनं आपल्या बाळाला कडेवर घेऊन फिरवावं तशी नंदिनी नदी आपल्या दुतर्फा वसलेल्या घरांना आणि शेतीवाडीला कवेत घेऊन वावरते. चमचमत्या किरणांच्या सूर्योदयासोबत मोरासह अन्य वन्य पक्ष्यांचा किलबिलाट इथं पाहावा. दुपारच्या प्रहरी नंदिनीच्या तीरावर जावं, मनसोक्त डुंबावं. माणसाप्रमाणे बोलणाऱ्या पानमांजराशी हितगुज साधावं. भले पहिल्यांदा ही पानमांजरं ओळख दाखवणार नाहीत, हरकत नाही, त्यांचा आवाज कानात साठवून घ्या. रात्रीच्या शीतल चांदण्यात वाघोबाची डरकाळी अनुभवा किंवा कोल्ह्यांची कोल्हेकुई ऐकत राहा. दिवसा उजेडी सशांचं बागडणं आणि रात्रीच्या वेळी रातकिड्यांचा किर्र आवाज स्वप्नवत वाटावं असंच हे हरकुळ खुर्द गाव. सह्याद्रीच्या कुशीत वसलेला हा गाव आहे. ह्या ह्याच्यात 14 प्रकारचे प्राणी इथे दिसतात. ब्लॅक पॅन्थर इथे दिवस रात्र असं फिरत असतो. जवळच आपल्या इथे दाजीपूर अभयारण्य आहे. त्याला जोडून जर आपल्याला या ठिकाणी सुद्धा आपले वन्यजीवांची जोपासना करता आली तर बहुतेक पर्यटक इथे हजेरी लावतील आणि त्याचा विकास, गावचा विकास होण्याच्या दृष्टीने खरोखर मदत होईल. हरकुळ खुर्द हे गाव वसले ते कणकवली तालुक्यात. गावाच्या पूर्वेला वसलेले सह्याद्रीचे डोंगर पंचकृषीतून लक्ष वेधून घेतात. फोंडा घाटाच्या पायथ्याशी पसरलेलं हे गाव नागमोडी वळणांचं. आवळा, आंबा, साग, काजू अशा वृक्षांच्या छायेतून वाट काढत काढत डोंगराच्या शिखरावर पोचावं आणि इथल्या सुसाट वाऱ्याचा धुंद अनुभव घ्यावा. हरकुळ खुर्द गाव कसं आहे, तो किती सुंदर आहे हे शब्दात वर्णन करून तसं सांगता येणार नाही. कारण या गावातून फिरत असताना आसमंत पाहावा, पापण्याने मिटून घ्यावा आणि रोमा रोमातून उधळून द्यावा असं जगणं श्रीमंत करणारा अनुभव म्हणजे हरकुळ खुर्द गाव. हा गाव सह्याद्रीच्या कुशीत म्हणजे फोंडा घाट उतरल्यानंतर फोंड्यापासून 5 किलोमीटरवर आपला हा गाव या ठिकाणी वसलेला आहे. आणि परिसर पाहता या ठिकाणी धबधबे, चांगल्या प्रकारे वनराई, फॉरेस्टची वनराई, या ठिकाणी चांगल्या प्रकारे या अरण्यामध्ये वाघ, डुक्कर, सांबर अशा तऱ्हेचे या ठिकाणी प्राणीसुद्धा पाहण्यास आपल्या पर्यटकांना मिळू शकतात. हरकुळ खुर्द गाव एवढं न्यार आहे की आता इथं देखील पर्यटनाचं वारं वाहू लागलंय. त्यात गावातल्या तरुणाईचा सहभाग महत्वाचा ठरतोय. अमित राणे नावाच्या तरुणानं गावातल्या तलावात बोटिंग प्रकल्प सुरू केलाय. धोधो कोसळणाऱ्या पावसात उघड्या बोटीतून तलावात भटकण्याची धम्माल काही औरच. एखाद्या पट्टीच्या पोहणाऱ्याला देखील सैराट मधल्या परशासारखी थेट तलावात उडी घेण्याची इच्छा झाली नाही तरच नवल. या तलावात नैसर्गिक बेटं आहेत. तिथं देखील लवकरच पर्यटकांच्या निवासाची व्यवस्था केली जाणार आहे. बोटिंग सोबत तलावात मासेमारीचा आनंद लुटताना त्या रंगीबेरंगी माशाला पाहावं की पकडावं या संभ्रमात वेळ कधी निघून जातो तेही कळत नाही. पर्यटनादृष्टीने हरकुळ गावामध्ये 75-76 साली या ठिकाणी एक पाझर तलाव बांधलेला आहे आणि त्यामुळे हा गाव सुपीक झालेला आहे. आणि या गावामध्ये उन्हाळी पावसाळी दोन्ही तऱ्हेच्या शेती केल्या जातात.
आणि पर्यटनाच्या दृष्टीने सह्याद्रीसुद्धा 1129 हेक्टर क्षेत्र हा भविष्यकाली असून त्या ठिकाणी गिर्यारोहक वगैरे बरेच प्रमाणात या ठिकाणी येत असतात. हरकुळ खुर्द गावामध्ये जे वातावरण आहे ते कुठेच नाही आणि एक रम्य ठिकाण, त्यांना एक शांततेचं ठिकाण मिळण्यासाठी या गावात ते येतात. या गावामध्ये एका गोव्यातील माणसाने या ठिकाणी सुद्धा एक आपलं रिसॉर्ट या ठिकाणी काढलेलं आहे. त्यानंतर आमचे अमित राणे यांनी पावणे टूर अँड ट्रॅव्हल्स या माध्यमातून या ठिकाणी बोटिंगचा व्यवसाय ते करत आहेत आणि या बोटिंगच्या व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चालतो. गोवा असेल, बाहेरचे पर्यटक असतील किंवा आपल्या कणकवली, आपल्या महाराष्ट्रात अनेक पर्यटक या ठिकाणी या आपल्या गावाला भेट देतात. बाहेरचे विदेशी पर्यटक इथे मोठ्या संख्येने आपल्याला भेट देतात आपल्या गावासाठी. आणि इथे स्पोर्ट फिशिंग हा उपक्रम जो आता मी दाखवतो आहे तुम्हाला तो चालतो. आणि यामध्ये इथे सोडलेले जे मत्स्यबीज आहे ते फक्त स्पोर्ट फिशिंग याच्यासाठीच केलेलं आहे, उपक्रमासाठी सोडलेलं आहे. या माध्यमातून मोठा रोजगार इथल्या गावच्या लोकांसाठी उपलब्ध झालेला आहे. हळूहळू पर्यटनाच्या नकाशावर येत असलेली या गावची लोकसंख्या 3200हून अधिक होती, पण आता ती कमी होत 2900 पर्यंत आली आहे. नोकरी धंद्यानिमित्त गावातले अनेक जण मुंबई पुण्याला स्थायिक झालेत, पण सणावाराला प्रत्येक चाकरमान्याची पावलं वळतात ती गावाकडे. गणपतीत तर वातावरण अक्षरशः भारावलेलं असतं. गावातल्या लाल मातीत ज्यांची नाळ पुरली आहे ते सगळेच आपल्या कच्च्या बच्चांसह हजेरी लावतात आणि मग वर्षभराची ऊर्जा या गावची तांबडी माती त्यांच्या भाळावर गुलाल म्हणून मिरवत शहरात जाऊनही गाव पण जगत राहते, जागवत राहते. या गावामध्ये बहुतांश घरे बंद होत चाललेली आहेत. याचं मुख्यत्वे कारण म्हणजे रोजगार. आज हा तरुण वर्ग हा शहराकडे वळतोय. जर प्रामुख्याने या गावामध्ये जर रोजगार निर्माण झाला तर हे इथे स्थानिक लोक आहेत त्यांना रोजगार मिळेल आणि हे गावाचं सुजलाम सुफलाम होऊ जाईल. गणेशोत्सव हा कोकणातल्या प्रत्येक गावचा वैभवशाली ठेवा. पावसाचा पहिला थेंब पडला की गणपतीच्या धुपा अगरबत्तीची आठवण करून देतो आणि मनात सुरू होतात भजनं आणि आरत्या. सध्या गावातल्या गणपती शाळांना प्रत्येक घराघरातनं पाट दिले गेलेत आणि त्यावर आकारली जाते चैतन्यमय मंगल मूर्ती. हरकुळ खुर्दच्या गणपती शाळांमध्ये सध्या हीच लगबग दिसते. गावचा प्रत्येक उत्सव वेगळ्याच परंपरेनं भारलेला असतो. कोकणातल्या कुठल्या माणसाला हरकुळचं नाव सांगितलं की हमखास मनातल्या मनात देवी पावणाईचं रूप आठवून तो नतमस्तक होतो. श्रद्धा आणि चैतन्याचा अनुपम्य सोहळा म्हणजे हरकुळची आई पावणाई. नंदिनी नदीच्या काठी वसलेल्या तलावाजवळच हे मंदिर आहे. गर्द वनराईत लपलेल्या या मंदिराचा गावकऱ्यांनी अलीकडेच जीर्णोद्धार केलाय आणि हे टुमदार मंदिर उभारलंय. गावात आलेला प्रत्येक माणूस पावणाईचं दर्शन घेतल्याशिवाय राहत नाही. अहो, जाणार तरी कसा म्हणा. आईची लेकरं आईला भेटल्याशिवाय गाव घर थोडंच सोडणार म्हणा. त्या ग्राम देवतेची स्थापना या रासम मंडळींनी केल्यानंतर त्या ठिकाणी जैनांच्या त्या ठिकाणी पुरातन त्या वास्तू किंवा त्यांच्या मूर्ती त्या ठिकाणी मिळाल्यात आणि त्यासुद्धा आता आम्ही त्या ठिकाणी त्या देवालयाच्या बाजूला लावून ठेवलेल्या आहेत. ते आपल्याला पुरातन काळच्या ज्या मूर्ती आहेत त्यासुद्धा आपल्याला पाहण्यासाठी या ठिकाणी मिळतील आणि ते पाहण्यासाठी या ठिकाणी लोक येतात. हरकुळ खुर्द गावातल्या कालिका मंदिरातही मोठे उत्सव होतात. एकादशीला मुख्य रस्त्यावरच्या विठ्ठल मंदिरात भाविकांची गर्दी होते. हरिनामाचा गजर करत भाविक विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन होतात. गावच्या वेशीवरच्या हनुमान मंदिरात दर शनिवारी मारुती स्तोत्र पठण होतं. हरकुळचा दत्त जयंतीचा सोहळा तर पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. इथल्या चवटा क्षेत्रावर तब्बल 8 दिवस शिमगोत्सव रंगतो. चेहऱ्यावरचा रंग रात्रीना चढतो आणि मग रात्रभर त्या अनाम गोमूच्या नाचातल्या पैंजणात स्वतःच काळीच अडकवून टाकतात. विशेषतः म्हणजे या गावामध्ये शिगमा उत्सव हा अतिशय दिमागदार सोहळ्यात डौलात 9 दिवसाचा असा कुठेही 9 दिवसाचा सोहळा इथे होत नाही कुठे जवळपास पंचक्रोशीमध्ये. तसा आपला हा शिगमा उत्सव अतिशय महत्त्वाचा इथला सण मानला जातो. धार्मिक उत्सवातच गाव रमलंय असं नाही. विज्ञानाबरोबरच आधुनिकता आणण्यासाठी हे गाव सक्रिय आहे. गावातल्या अनेक सुपुत्रांनी विविध क्षेत्रात दर्जेदार कामगिरी केली आहे. 70च्या दशकात गावच्या नंदिनी नदीवर 2 टेकड्यांचा आधार घेऊन मातीचा बांध घालण्यात आला. लघु पाटबंधारे विभागाअंतर्गत तलाव तयार झाला. आता हा तलाव गावची तहान भागवतोय. शिवाय गावातला निम्मा भाग हिरवागार झालाय. या पाण्यावरच पावसाळी पिकानंतर उन्हाळी पीकही गाववाले घेतात.
उन्हाळ्यात भुईमूग, सूर्यफूल आणि ऊसाचीही लागवड होते. हरकुळप्रमाणेच शेजारच्या गावांनाही या तलावाच्या पाण्याचा फायदा होतोय. राष्ट्रीय पेयजल योजनेतून आमच्या सरपंचांच्या सहकार्याने आमची राष्ट्रीय पेयजल योजना सक्सेस झाली आणि प्रत्येकाच्या आता घराघरात पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे. शैक्षणिक क्षेत्रातही गावानं भरारी घेतली आहे. ए फॉर ॲपल, बी फॉर बॉल, सी फॉर कॅट आणि डी फॉर डिजिटल शाळा. हरकुळ खुर्द मधली ही मुलं चक्क डिजिटल शाळेत शिकतायत. गावात एकूण 5 शाळा आहेत. त्यातील 3 पूर्ण प्राथमिक शाळांपैकी 2 डिजिटल शाळा आहेत. डिजिटल शाळेत खडू, फळा आणि दप्तरांची जागा आता टॅब, ॲप्लिकेशन, प्रोजेक्टर आणि ऑनलाईन पुस्तकांनी घेतली आहे. पाटीवर नाही तर चक्क टॅबवरच्या ॲप्लिकेशन्सवर इथली मुलं ABCD आणि अआईचे धडे गिरवतायत. कधी काळी या गावात असणारा हरकुळचा आता हायटेकचा झालाय. मुलांचा पाया पक्का करून घेण्यावर शाळेच्या शिक्षकांचा भर असतो. त्यामुळेच 10वी-12वीत गुणवत्ता यादीत येणाऱ्या, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची गावातील संख्याही मोठी आहे. अशा विद्यार्थ्यांच्या पाठीशी अख्खा गाव उभा असतो. हे आम्हाला पुस्तकात शिकवायचे, पण आता आमच्या शाळेत डिजिटल शाळा सुरू झाल्यापासून आम्हाला ते साक्षात दाखवतात. त्यामुळे आम्हाला ते सर्व लक्षात राहतं व आमची आकलन क्षमता वाढली. खरोखर या डिजिटलचे खूप महत्त्व आहे. मुलांना काही जे अमूर्त ज्या कल्पना आहेत त्या अमूर्त कल्पना या डिजिटलमुळे खरोखरच लवकर लक्षात येतात आणि जो शिकवलेला भाग आहे तो त्यांचा जास्तीत जास्त वेळ लक्षात राहतो. इथल्या ग्रामस्थांना आणि मुंबईस्थित जे ग्रामस्थ आहेत त्यांना ती संकल्पना सांगितली आणि त्या माध्यमातून आम्हाला त्या ठिकाणी पैशाची उपलब्धता झाली आणि त्यानंतर मधल्या काळातील ग्रामस्थांनी, पालकांनी याही ठिकाणी मोठा सहभाग दिला. हरकुळच्या माध्यमिक शाळेनं गावातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचं चीज केलंय. 10वीचा निकाल सलग 7 वर्ष 100% देणाऱ्या या हायस्कूलच्या तब्बल 3 विद्यार्थिनी यावर्षी 90%हून अधिक गुणांनी उत्तीर्ण झाल्या आहेत. इथं घेणार आहोत एक ब्रेक आणि ब्रेक नंतर पाहणार आहोत बदलाच्या वाटेवरचं हरकुळ. चोवीस वाड्यांमध्ये हरकुळ खुर्द गावाचं जनजीवन वसलंय. गाव पूर्वीसारखं राहिलेलं नाही असे इथले जुने जाणते सांगतात. झपाट्यानं गावात बदल होतोय. माती आणि नळ्यांची घरं नावालाच पाहायला मिळतात. त्यांची जागा आता चिरेबंदी, कौलारू, टुमदार घरं आणि बंगल्यांनी घेतली आहे. विकासाकडे झेपावताना गावकऱ्यांना काही समस्या जाणवतायत. गावाची जीवनवाहिनी असलेल्या रस्त्याचं डांबरीकरण झालंय, पण अजूनही गावकऱ्यांना त्याच्या रुंदीकरणाची प्रतीक्षा आहे. गावातल्या वाडीवाडीतही रस्ते झालेत. गावात सधनता आली आहे, परंतु पडीक क्षेत्र वाढत चालले आहे. हे देखील खेदानं नमूद करावं लागेल. तलाठी ऑफिस, पोस्ट ऑफिस, पशुवैद्य दवाखाना, आरोग्य उपकेंद्र अशी ही सर्व ऑफिसं या ठिकाणी एकत्र करून या ठिकाणी सर्व लोकांची सोय होण्यासाठी राणेसाहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी काम केलं गेलं. त्यानंतर अशी बरीच कामं, रोड जे होते पंतप्रधान सडक योजनेमधून रोडसुद्धा केले गेले. जे पायवाटा नव्हत्या त्या ठिकाणी सुद्धा आम्ही या चांगल्या तऱ्हेची कामं केलेली आहेत. गावाची संपूर्ण माहिती एकत्र करून घेतलेली आहे आणि शासनाच्या निकषानुसार जी ग्रामसभा घ्यायची आहे, ग्रामसभा घेऊन शासनाच्या निकषानुसार कसा निधी खर्च करायचा आहे याचं पूर्णपणे मार्गदर्शन आम्ही ग्रामसभेमध्ये केलेलं आहे. या ठिकाणी मोहोळसारखी एक वाडी आहे, जवळजवळ 700-800 लोकवस्तीची वाडी आहे. पण ती इतकी पावसाळ्यामध्ये सुंदर अशा प्रकारचं निसर्ग सौंदर्याने नटलेली वाडी आहे. परंतु आज त्या ठिकाणी जाण्यासाठी जो रस्ता, तर त्या रस्त्याची अक्षरशः दुर्दशा झालेली आहे. म्हणजे लोक त्या ठिकाणी प्रवास करू शकत नाही अशी परिस्थिती आहे. हरकुळ गावाला निसर्गानं भरभरून दिलंय, पण अजूनही विकासाचा फार मोठा टप्पा गाठायचा आहे. गावात धबधबे आहेत. या धबधब्यांचा पर्यटनाच्या दृष्टीनं विकास होऊ शकतो. दळवी वाडीतून डोंगर पायथ्याशी गेल्यावर एक छान धबधबा दिसतो. या धबधब्याच्या शेजारीच स्वयंभू शृंगेश्वराचं इटुकलं पिटुकलं गणेश मंदिर आहे.
गंगेत न्हालेल्या गौरीपुत्राचं जलाशयातलं मंदिर पाहतो ना, तेव्हा आयुष्यातलं मांगल्य चिंब चिंब होऊन वाहत राहतं. पण या ठिकाणी जाण्यासाठी रस्ताच नसल्यामुळे पर्यटकांना पायवाटेवरून जावं लागतं. मागे गणेशोत्सवाचा सोहळा इथं उत्साहात साजरा होतो. दर मंगळवारी भाविकही इथं दर्शनाला येतात. गावातल्या तलावानं पिण्याच्या पाण्याचा आणि काही भागातल्या शेतीचा प्रश्न मिटलाय. याच गावात मोहुळ आणि वडण इथं 2 पाझर तलाव बांधण्यात येणार होते. त्याबाबतचे प्रस्ताव 2 वर्षांपूर्वी अंतिम टप्प्यातही आले होते. पण सरकार बदललं आणि सरकारचं धोरणही बदललं. त्यात या 2 प्रस्तावित पाझर तलावांचे प्रस्ताव बासनात गुंडाळले गेले. हे पाझर तलाव खरं तर भविष्यात व्हायला हवेत, कारण तसं झालं तर संपूर्ण गाव बारमाही हिरवगार आणि बागायती होईल. कोकणातल्या शेतकऱ्यांनाही नगदी पीक घेता येईल. पाझर तलाव मंजूर झालेला होता. जवळजवळ सरकार दरबारी सर्वे होऊन त्याबद्दलही सगळ्या गोष्टी झालेल्या होत्या. परंतु त्यानंतर जे सरकार बदलल्यानंतर जलशिवार योजना आल्यामुळे जसे जिल्ह्यातले जवळजवळ 38 प्रकल्प रद्द झाले, त्यात आमचाही हा प्रकल्प रद्द झाला आहे. जर हा प्रकल्प झाला तर त्यामुळे काय होईल की या सगळ्या जो आमचा मोहोळ खोऱ्याचा भाग आहे तो ओलिताखाली येईल. या पाण्याचा जर आपण साठा बारमाही जर आपल्याला जर झाला तर आपण बारमाही त्याचा शेती अजून काही पिकं वगैरे ह्याचं एक आपण उत्पादन घेऊ शकतो. त्याच्यामुळे ह्या गावातली जे बेरोजगार तरुण आहेत त्यांना त्याचा बराचसा फायदा होईल. तलावाचं पाणी असं खळाळून वाहतं. त्याचा पर्यटकांनी मनमुराद आनंद सुरक्षितपणे घेता यावा यासाठी इथं पायऱ्या बांधण्याची गरज आहे. तसं झालं तर पर्यटक खळाळणाऱ्या वाहणाऱ्या पाण्याची मजा निर्धास्तपणे घेऊ शकतील. जो सुशिक्षित बेरोजगार आहे त्यांच्यासाठी हा निधी खूप कमी प्रमाणात आहे. आणि आमच्या हरकुळ गावामध्ये जो एक पाझर तलाव आहे, या पाझर तलावाच्या माध्यमातून पर्यटनाचा विकास होणार आहे. आणि या पर्यटनाच्या विकासाच्या माध्यमातून सुद्धा काही सुशिक्षित बेरोजगारांना याचा फायदा होणार आहे. त्यासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून द्यावा. सह्याद्रीच्या कुशीत लपलेलं हे गाव आता मात्र खुणावतंय. इराक आणि कच्छच्या रणात दिसणारे अनेक पक्षीही स्थलांतरित होऊन थेट हरकुळ खुर्दमध्ये येतात. कानेले घुबडापासून ते अगदी पाण मांजरापर्यंत आणि बिबट्यापासून ते भेकर सांबरापर्यंत प्रत्येकाला हा गाव, हा निसर्ग खुणावतोय. हरकुळ खुर्द गाव सह्याद्रीच्या पायथ्याशी असल्यानं शहराच्या गजबजाटापासून, मुख्यालयापासून बरंच लांब आहे. म्हटलं तर ही जमेची बाजू ठरते, कारण त्यामुळेच तर हरकुळचं हिरवगार गावपण अजूनही टिकून आहे. निसर्गाचं देणं खरं तर जगासमोर यायला सुरुवात झाली आहे. पण हरकुळच्या देखणेपणाला आता कोलाहलाचं जग नकोय. हवंय ते आपल्या माणसांनी जपलेल्या गावपणाचं आणि विकासाच्या कोंदणाचं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.